शुक्रवार 28 फेब्रुवारी नागपुरातील मराठी साहित्यप्रेमींसाठी अतिशय महत्त्वाचा ठरला। मराठी साहित्य मंडळ नागपूर विभाग आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात महाराष्ट्रातील अनेक प्रसिद्ध साहित्यिकांची उपस्थिती लाभली। त्यांचे विचार मराठी साहित्य, भाषा आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल ठरलं। मराठी साहित्य मंडळ नागपूर विभाग यांच्यातर्फे नागपुरातील नंदनवन येथील जवाहर विद्यार्थीगृह येथे 28 फेब्रुवारी रोजी 11व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं। या साहित्यिक उत्सवाच्या परिसराला कवी सुरेश भट यांचं नाव देण्यात आलं। मराठी साहित्य मंडळाचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष डॉक्टर जयप्रकाश घुमटकर यांच्या प्रेरणेने तसेच मुंबई महानगर अध्यक्ष सिद्धार्थ कुलकर्णी यांचा वाढदिवस आणि मराठी भाषा दिनानिमित्त या साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। विदर्भ प्रांत आयुक्त डॉक्टर इंजिनियर प्रवीण उपलेंचवार, जिल्हा उपाध्यक्ष रत्नाकर मुळीक आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या प्रयत्नांनी हे 11वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वीरित्या पार पडलं। संमेलनाची सुरुवात सकाळी 8 वाजता श्याम मंदिर येथून ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलं। या ग्रंथदिंडीमध्ये प्रसिद्ध साहित्यिकांसोबतच मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। ग्रंथदिंडीनंतर सर्व पाहुण्यांनी दीप प्रज्वलन करून संमेलनाचं उद्घाटन केलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष रत्नाकर मुळीक यांनी केलं। उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचे पुस्तक आणि तुळशीचं रूप देऊन स्वागत करण्यात आलं। कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर महेश उपाध्याय यांनी दिग्दर्शित केलेलं गाणं रसिका बावडेकर यांनी मधुर आवाजात सादर करून उपस्थितांची मने जिंकली। संमेलनाच्या यशस्वी आयोजनाकरता नागपूर विभाग कार्यकारिणीचे सदस्य सर्वश्री रमणीक लेंगुरे, डॉक्टर नागपूरकर, डॉक्टर ज्योती नागपूरकर, मावळता अध्यक्ष डॉक्टर रेखा जगनाळे, मोतेवार, मनीष उपाध्ये, जिल्हाध्यक्षा नीता चिकारे आणि इतर सर्वांनी अथक परिश्रम घेतले। जन्मत लाईव्ह न्यूज करता रत्नाकर मुळीक यांची रिपोर्ट नागपूरवरून।